लोकशाहीचा बुलंद आवाज। आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होते। 13 ऑगस्ट पर्यंत म्हणजे 4 आठवडे हे अधिवेशन चालणार आहे। त्यामुळे पुन्हा एकदा डिलिमिटेशन विधेयकाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय। महाराष्ट्रातही डिलिमिटेशन विधेयकावरून राजकारण तापलंय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। त्यामुळे डिलिमिटेशनवरून पवारांच्या राष्ट्रवादीत मतभेद सुरू असल्याची चर्चा सुरू आहे। एकीकडे खासदार सुप्रिया सुळे यांनी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंब्याची भूमिका घेतली आहे, तर रोहित पवारांनी मात्र विरोध दर्शवला आहे। रोहित पवारांनी केलेल्या एका ट्विटमुळे पक्षातच मतभेद असल्याची चर्चा सुरू आहे। यावेळी रोहित पवारांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे। तसेच अपना टाइम आएगा म्हणत रोहित पवारांनी विरोधकांना आवाहन केलंय। तसेच विरोधकांनी आता एकजुटीने निर्णय घेण्याची गरज असल्याचं म्हटलंय। संसदेच्या पावसाळी अधिवेशनात डिलिमिटेशन विधेयक मंजूर करून घेणे हाच सत्ताधाऱ्यांचा मुख्य हेतू आहे। यासाठी गोड बोलून राज्यांना 50% जागा वाढवून देण्याचं आमिष दाखवलं जाऊ शकतं। मात्र या आकड्यांच्या जाळ्यात अडकून जर आपण या विधेयकाला पाठिंबा दिला तर महापालिका निवडणुकीतील प्रभाग रचनेप्रमाणे लोकसभा आणि विधानसभेच्या मतदारसंघाची राजकीय फायद्यासाठी तोडफोड केली जाईल। भौगोलिक सीमा किंवा घटनात्मक चौकटीचा विचार न करता केवळ सत्ता कायम राखण्यासाठी ही पुनर्रचना केली जाईल आणि आसाममधील मतदारसंघाची पुनर्रचना हे याचं उत्तम उदाहरण आहे, असं रोहित पवारांनी म्हटलंय। सत्तेची समीकरणं जुळवण्यासाठी 2016 पासूनच अनुभवी माजी अधिकाऱ्यांच्या मदतीनं कोणत्या मतदारसंघाची कशी तोडफोड करायची याची रणनीती भाजपनं आधीपासूनच आखली आहे। आता हे विधेयक हे केवळ मंजूर होण्यासाठीच त्यांना प्रतीक्षा आहे। तोपर्यंत विरोधकांशी सल्लोख्याचं नाटक केलं जाईल, विविध आश्वासनांची गाजर दाखवलं जातील, विरोधकांना विश्वासात घेतल्याचा दिखावा केला जाईल आणि लोकशाहीच्या गप्पाही मारल्या जातील। पण विधेयक मंजूर होताच अंगावरील माशी झटकावी त्याप्रमाणे विरोधकांना बाजूला सारून हुकुमशाही प्रवृत्ती पुन्हा उपाळून येईल। याच प्रवृत्तीनं संविधानावर घाला घालण्यासाठी एका बाजूला डिलिमिटेशन आणि दुसऱ्या बाजूला SIR अशी जोरदार तयारी सुरू केली आहे। हा डाव उधळून लावायचा की प्रत्यक्ष अप्रत्यक्ष विधेयकाला पाठिंबा देऊन तो यशस्वी द्यायचा, यासाठी सर्वांनीच विचार करण्याची गरज आहे, असं रोहित पवारांनी म्हटलंय। देशातील तरुणांनीच परिवर्तन घडवण्याचा आता निर्धार केलाय, मग त्यांना आपण प्रामाणिक साथ दिली पाहिजे। संघर्ष करायचा की तडजोड हा निर्णय ज्याचा त्यानं घ्यावा। आता अपना टाइम आएगा म्हणत थांबण्याची वेळ नाही, तर अपना टाइम आ गया हा विश्वास बाळगून विरोधकांनी एकजुटीने आणि खंबीरपणे निर्णय घेण्याची गरज आहे, असं आवाहनही त्यांनी केलंय। जर सरकारनं राज्यांमधील लोकसभा विधानसभा जागांची संख्या 50% वाढवण्यासाठी मोठी दुरुस्ती केली तर त्या विधेयकाला पाठिंबा देऊ शकतो। आधी सरकारनं 50%ची अट लेखी स्वरूपात द्यावी, त्यानंतर आम्ही त्यावर चर्चा करू, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय।